जय भीम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुकमधले काही पॉईंट बघणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ चॅप्टर 2 चा पार्ट 2 आहे. पार्ट 3 नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल. आणि पार्ट 1 नसेल बघितला तर चॅनलवर जाऊन तुम्ही पार्ट 1 नक्की बघा. महाराष्ट्रातील पेशवाई शासन काळात रस्त्याचा वापर करण्यास अस्पृश्याला मुभा नव्हती, कारण एखादा हिंदू जर त्या रस्त्याने आला तर म्हणे अस्पृश्याच्या सावलीने त्या हिंदूला विटाळ होईल. अस्पृश्यांचा चुकून झालेल्या स्पर्शाने हिंदूंना होणारा विटाळ टाळण्यासाठी अस्पृश्याला त्याचे चिन्ह किंवा त्याची खून म्हणून आपल्या मनगटावर अथवा गळ्यात काळा दोरा बांधावा लागत असे. पुण्यात पेशव्यांच्या राजधानीत अस्पृश्याला तो जेथून चालला त्या रस्त्यावरची धूळ त्याच्या मागोमाग झाडली जावी म्हणून आपल्या कमरेला खराटा लटकावा लागत असे, कारण त्याच रस्त्यावर एखादा हिंदू चालला तर त्याला विटाळ होईल ना. पुण्यात अस्पृश्याला आपली थुंकी टाकण्यासाठी तो जिकडे जाईल तिकडे आपल्या गळ्यात मडके अडकून न्यावे लागते, कारण त्याची थुंकी जर जमिनीवर पडली आणि अनवधानाने एखादा हिंदू जर तिच्यावरून चालला गेला तर त्या हिंदूला विटाळ होईल ना. मी अगदी अलीकडच्या घटना सांगू इच्छितो. हिंदूंनी मध्य भारतीय बलाई नावाच्या अस्पृश्य जमातीवर केलेला जुलूम माझे म्हणणे सिद्ध करेल. दिनांक 4 जानेवारी 1928 च्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये तुम्हाला याविषयीची बातमी दिसून येईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहर असे कळविते की उच्च जातीय हिंदू म्हणजे कालोड, राजपूत व ब्राह्मण यांच्यासह इंदोर जिल्ह्यातील इंदोर राज्यातील कनारिया, बिचोली, हपसी, बिचोली, मर्दानी या गावातील व सुमारे इतर 15 गावातील पाटील व पटवारी यांना मिळून त्यांच्या संबंधित गावातील बलाईंना असे कळविले की त्यांना जर त्यांच्यात उच्च जातीयात राहायचे असेल तर त्यांनी पुढील नियम पाळावे पाहिजेत. नंबर 1. बलाईंनी सोनेरी रंगाच्या पट्टीची किनारी असलेली पगडी घालता कामा नये. नियम नंबर 2. त्याने रंगीत किनारीची किंवा टोपदराची धोती वापरा कामा नये. नियम नंबर 3. एखादा हिंदू मरण पावल्यास त्याच्या मृत्यूचा सांगावा मृत्यूच्या नातेवाईकांना त्यांनी कळविला पाहिजे, मग ते नातेवाईक कितीही दूर राहत असेनात. नंबर 4. सर्व लग्न समारंभात बलाईंनी मिरवणुकीचा पुढे तसेच लग्न चालू असताना वाजंत्री वाजविली पाहिजेत. नंबर 5. बलाई स्त्रियांनी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घालता कामा नयेत. त्यांनी नक्षीदार जगे किंवा चोळ्या वापरता कामा नये. नंबर 6. हिंदू स्त्रियांना बाळ झाल्यास त्या सर्व बाबीत बलाई स्त्रीने सुईनेच काम केले पाहिजे. नंबर 7. बलाईने मोबदला न मागता सेवा दिली पाहिजे व हिंदूच्या मनाला जे काही द्यावे वाटेल त्याने ते पत्करले पाहिजे. नंबर 8. जर बलाई या अटीचे पालन करण्यास राजी नसेल तर त्याला गावातून हाकलून दिले जाईल. बलाईंनी या नियमाचे पालन करण्यास नकार दिला तेव्हा हिंदू त्यांच्या विरोधी गेले. बलाईंना गावाच्या विहिरीतून पाणी घेऊ देईनात, त्यांना त्यांची गुरे चरायला सोडू देईनात. हिंदूंच्या मालकीच्या जागेतून बलाईंना जाण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे जिथे बलाईच्या शेताभोवती हिंदूच्या मालकीची शेते असतील, बलाईला त्याच्या स्वतःच्या शेतावर जाण्यासाठी कोणतीही वाट राहिली नाही. तसेच हिंदू हे बलाईच्या शेतावर त्यांची गुरे चारू लागले. या छळणुकीविरुद्ध बलाईंनी दरबारापुढे विनंती अर्ज केले, परंतु सरकारला यात लक्ष घालायला फुरसत न मिळाल्यामुळे जुलूम चालूच राहिला व त्यामुळे शेकडो बलाईंना त्यांच्या बायका मुलांसह ज्या घरात त्यांचे पूर्वज पिढ्यानुपिढ्या राहिले ती घरे सोडावी लागली व धार, देवास, बागली, भोपाळ, ग्वाल्हेर या लगतच्या संस्थानात व तीच संस्थानातील गावांमध्ये स्थलांतर करावे लागले. त्यांच्या नवीन घरी त्यांचे काय हाल झाले हा प्रश्न सध्या आपण बाजूला ठेवू. गुजरातमधील कविता येथील प्रसंग अगदी गेल्या वर्षीच घडला आहे. सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक ग्रामशाळेत आपली मुले पाठवण्याचा आग्रह धरू नये अशी कविठांच्या हिंदूंनी अस्पृश्यांना आज्ञा केली. हिंदूंच्या इच्छेविरुद्ध नागरिक बजावण्याचे धाडस केल्याबद्दल कविठांचा अस्पृश्यांना कसल्या संकटातून जावे लागले हे ते इतके प्रसिद्ध आहे की त्याचे तपशिलावर वर्णन करण्याची गरज नाही. दुसरा एक प्रसंग गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील झनू या गावात घडला. नोव्हेंबर 1935 मध्ये चांगल्या घरातील काही अस्पृश्य स्त्रियांनी धातूच्या भांड्यातून पाणी न्यायला सुरुवात केली. अस्पृश्यांनी धातूची भांडे वापरावीत हा आपल्या प्रतिष्ठेचा अपमान आहे असे हिंदूंना वाटले व त्यांनी त्या अस्पृश्यांना स्त्रियांना त्यांच्या तथाकथित उद्धटपणाबद्दल मारहाण केली. जयपूर जिल्ह्यातील चौवारा गावातील एक घटनेची अगदी अलीकडेच बातमी आली आहे. वर्तमानपत्रात आलेल्या
वृत्तावरून दिसून येते की तीर्थयात्रा करून आलेल्या तक्वावारा गावातील एक अस्पृश्याचे एक धार्मिक कार्य म्हणून गावातील त्याच्या अस्पृश्य भाऊबंधांना जेवण घालण्याची व्यवस्था केली होती. यजनाचा आपल्या पाहुण्यांना मोठा खर्च करून जेवण घालण्याची व जे पार्थ वाढण्यात येणार होते त्याही तूप देखील वाढण्याची इच्छा होती. परंतु अस्पृश्य लोक अन्न वाढून घेण्यात गुंतले असताना शेकडो हिंदू हातात लाठ्या घेऊन त्या ठिकाणी आले व त्यांनी त्या अन्नाची नासधूस केली व त्या अस्पृश्यांना बदडून काढले. तेव्हा ते अस्पृश्य समोर वाढले हे अन्न तसेच टाकून आपला जीवन घेऊन पळून गेले. असा घाला असुरक्षित अस्पृश्यांवर का घालण्यात आला? याचे कारण असे देण्यात आले की अस्पृश्य यजमाप तूप वाढण्या इतका मुजोर झाला होता की त्याचे अस्पृश्य पाहुणे त्या तुपाची चव घेण्या इतके बेअक्कल होते. तूप ही श्रीमंताची चेन आहे, परंतु तुपाचा चव घेण्या इतके बेअक्कल होते. तूप ही निश्चितपणे श्रीमंताची चेन आहे, परंतु तुपाचा वापर ही सामाजिक दर्जाची गुण आहे असा विचार कोणीही केला नसता. परंतु तो विचार चकवारा हिंदूंनी केला व त्यांनी सात्विक संतापाने अस्पृश्यांना केलेल्या आगळिकीचा सूड घेतला. अस्पृश्यांनी त्यांच्या अन्नातील एक पदार्थ म्हणून तूप वापरले, त्यामुळे हिंदूंना अपमान झाला. हिंदूंच्या प्रतिष्ठेचा विचार न करता ते अस्पृश्यांचे अन्न असू शकत नाही. अस्पृश्यांना हे कळायला हवे होते. याचा अर्थ असा की अस्पृश्यांची तूप विकत घेण्याची ऐपत असली तरी त्याने तूप वापरता कामा नये, कारण हिंदूंच्या दृष्टीने तो मुजूरपणाचा एक कृत्य आहे. ही घटना 1 एप्रिल 1936 रोजी अथवा त्या सुमारास घडली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुक मधले अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जय भीम.